प्रश्न असा आहे, ठीक 10 वाजता घड्याळीतील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? समोर आपल्याकडे घड्याळ आहे आणि त्यामध्ये 10 वाजलेले आहेत. बघा, यामध्ये मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये 10 मिनिटाचा फरक आहे आणि नियम असा असतो, 1 मिनिटासाठी 6 अंशाचा कोन तयार होतो. येथे प्रत्यक्ष अंतर 10 मिनिटाचं आहे, म्हणून 10 गुणिला 6 बरोबर 60 अंशाचा कोन होईल. म्हणून पर्याय सी मध्ये 60 अंशाचा कोन दिसतो. आता पुढील प्रश्न तुमच्यासाठी. ठीक 4 वाजता घड्याळीतील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? बघा, 4 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये प्रत्यक्ष 20 मिनिटाचा फरक असतो आणि तुम्हाला माहिती आहे 1 मिनिटाच्या फरकासाठी 6 अंशाचा कोन होतो. तर आता 20 मिनिटाच्या फरकासाठी किती अंशाचा कोन होईल हे तुम्हाला गेस करायचं आणि कमेंट मध्ये लिहायचं आहे.